युनिटला मराठीमध्ये काय म्हणतो आपण? एकक. काय म्हणतो आपण? एकक. बरोबर. लेंथ मोजायचं म्हणलं तर कशात मोजतो आपण? मीटर. बरोबर. सेंटीमीटर, किलोमीटर, फूट, इंच. बरोबर. मास मोजायचं म्हणलं तर किलोग्रॅम, ग्रॅम, पाऊंड. बरोबर का? तसं टाइम मोजायचा असेल तर सेकंद, मिनिट, आवर. बरोबर का? डे, इयर. हे सगळे काय झाले त्याचे एकक. तसं तुम्हाला युनिटची डेफिनेशन करायची. बरोबर. आता युनिटची डेफिनेशन 1 मार्कला विचारली जाते. काय डेफिनेशन असते? द रेफरन्स स्टँडर्ड. द रेफरन्स स्टँडर्ड इज used for measurement of physical quantity. फिजिकल क्वांटिटीला काय म्हणतो आपण? भौतिक राशी. इज कॉल्ड ए युनिट. बरोबर. आता रेफरन्स स्टँडर्डचा अर्थ समजून घ्या. आपण रेफरन्स घेतो. समजा तुम्हाला 1 किलो साखर घ्यायची. बरोबर. आणि तुमच्याकडे वजन काटा आहे, तागडा आहे. बरोबर. त्याला 2 आपले गमेले असतात. एकामध्ये काय टाकतो आपण? साखर. आणि एकामध्ये काय टाकतो? वजन टाकतो की नाही? मग ते वजन काय झालं? रेफरन्स झाला. काय झाला? रेफरन्स. त्याच्यावर किती लिहिलेलं असतं? 1 किलो. काही भाजी मंडईमध्ये आपण जर गेलो तर त्याच्यावरती काय असतं? कधी कधी बघा, एक वजन असतं किंवा दगड असतो आणि त्याला गुंडाळलेली असते पिशवी. बरोबर. पण ते त्यांना कुठल्या तरी वजनाशी काय केलेलं असतं? कम्पेअर करून, किंवा हा दगड आहे तो कितीचा आहे? पावशेरचा आहे, अर्धा किलोचा आहे, 1 किलोचा आहे. बरोबर का? मग तुम्ही या तागड्यातलं वजन या तागड्यातल्या वजनाशी काय करता? रेफरन्स काय करता? मेजरमेंट घेता. बरोबर का? म्हणजे कम्पेअर करता. म्हणजे समजा याच्यामध्ये 1 किलो टाकलं तर हे कुठे जाणार? खाली जाणार. हे कुठे जाणार? वर जाणार. आता हे खाली कधी येणार? याच्यामध्ये तुम्ही 1 किलो साखर टाकत राहिला, म्हणजे अशी साखर टाकत राहिला तर हे जर वजन वाढलं, मग हे कुठे येणार? आणि नंतर मग दोन्ही समान पातळीवर आली की आपण काय म्हणतो? की या साखरेचं वजन आणि या 1 किलोचं वजन सारखं आहे. म्हणजे साखर किती आहे? 1 किलो आहे. म्हणजे कोणत्याही फिजिकल क्वांटिटीला मेजर करायचं असेल तर रेफरन्स वापरला जातो. आणि त्यालाच काय म्हणतो आपण? युनिट. द रेफरन्स स्टँडर्ड इज यूज फॉर मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी. समजलं का? बरोबर. आता याचे 2 प्रकार आहेत. किती प्रकार आहेत याचे? 2. कुठले? फंडामेंटल युनिट. कोणतं? फंडामेंटल युनिट. आणि दुसरं कोणतं आहे? डिराइव्ड युनिट. बरोबर. पण हे शिकायच्या आधी तुम्हाला कळलं पाहिजे की फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय. नंतर त्याचे 2 प्रकार, फंडामेंटल क्वांटिटी आणि डिराइव्ड क्वांटिटी. आणि मग तुम्ही शिकणार फंडामेंटल युनिट आणि डिराइव्ड युनिट. म्हणजे या लेक्चरमध्ये आपल्याला ते शिकायचं नाही, ते आपण नंतर घेऊ. पहिल्यांदा आपल्याला काय शिकायचं की युनिट जे आहेत ते किती प्रकारचे असतात. तर त्याला काय म्हणतो आपण? सिस्टीम्स ऑफ युनिट. काय म्हणतो आपण? सिस्टीम्स ऑफ युनिट. आता या ठिकाणी टोटल 4 सिस्टीम्स आहेत. किती सिस्टीम्स आहेत? 4. पहिली सिस्टीम आहे ती MKS. दुसरी सिस्टीम आहे CGS. तिसरी सिस्टीम आहे FPS. आणि चौथी सिस्टीम काय आहे? SI सिस्टीम. कळलं का? युनिटचे सिस्टीम किती आहेत? 4. पहिली कोणती? MKS. दुसरी कोणती? CGS. तिसरी कोणती? FPS. आणि चौथी SI. मग आता हा MKS सिस्टीम म्हणजे काय? तर M फॉर मीटर, M फॉर मीटर, K फॉर किलोग्रॅम. काय? किलोग्रॅम. बरोबर. आणि S फॉर सेकंद, म्हणून त्याला MKS म्हणायचं. कळलं का? मग C फॉर काय येणार? C फॉर सेंटीमीटर, G फॉर ग्रॅम आणि S फॉर सेकंद. बरोबर. FPS म्हणजे काय येणार बाळांनो? फूट. त्यानंतर पाऊंड, सेकंद. सोपं आहे का नाही? हा. आणि SI म्हणजे काय? इंटरनॅशनल स्टँडर्ड. काय म्हणतो आपण त्याला? इंटरनॅशनल स्टँडर्ड. सगळ्यांनी मिळून एकच सिस्टीम वापरायचं ठरवलं म्हणून ती SI सिस्टीम आली. काही वेळेला काय व्हायचं?
अमेरिकेचा डेटा आपल्यापर्यंत आला, इंडियासाठी जर त्यांना डेटा पाठवला, तर ते काय करायचे, कोणतेही मास घ्यायचे तर कशामध्ये घ्यायचे, पाऊंडमध्ये घ्यायचे. कशामध्ये, पाऊंडमध्ये. मग आपल्याकडच्या लोकांना ते समजत नव्हतं, आपण कशात मोजायचो, किलोग्रॅममध्ये. मग आपल्याला पाऊंड आणि किलोग्रॅमचं कन्व्हर्जन करायला लागायचं ना. मग डेटा काय होतोय, थोडंसं डिफिकल्ट होतोय, बरोबर का. मग त्या सगळ्यांनी मिळून काय केलं की एक कॉन्फरन्स घेतली आणि त्या कॉन्फरन्समध्ये समजून म्हणजे सगळ्यांना एकमेकांना सांगितलं की बाबा अशा पद्धतीने तुम्ही युनिटचा वापर करायचा. म्हणजे लेंथ मोजायची तर कशामध्ये मोजायची, मीटरमध्येच मोजायची, बरोबर. जर मास मोजायचं तर कशामध्ये मोजायचं, किलोग्रॅममध्येच मोजायचं. टाइम मोजायचं तर कशामध्ये मोजायचं, सेकंदमध्ये. म्हणजे इन्फॉर्मेशन व्यवस्थितपणे एकमेकांना समजावी या हेतूनं इंटरनॅशनल स्टँडर्ड ही सिस्टीम त्या ठिकाणी तयार झाली. त्याला सिस्टीम इंटरनॅशनल असंही म्हणतात. समजलं का. पहिलं काय, युनिट म्हणजे द रेफरन्स स्टँडर्ड इज यूज फॉर मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड ए युनिट. दोन प्रकारचे युनिट आहे, फंडामेंटल युनिट, डिराइव्हड युनिट, बरोबर. त्या ठिकाणी सिस्टीम्स किती आहेत, 4. MKS म्हणजे काय, मीटर किलोग्रॅम सेकंद. CGS म्हणजे काय, सेंटीमीटर ग्रॅम सेकंद. आणि FPS म्हणजे फूट पाऊंड सेकंद. आलं लक्षात. आणि SI सिस्टीम म्हणजे इंटरनॅशनल स्टँडर्ड. समजलं का. ओके.